सर्वांना नमस्कार मित्रांनो. माझं गाव रांजणगाव खुरी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि खास करून एप्रिल आणि मे महिना आला किंवा अक्षय तृतीया संपली की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी यात्रा ती म्हणजे हजरत शाह सिकंदर बाबा यात्रा. आणि या यात्रेची सुरुवात होते ती म्हणजे संदल पासून. तर मित्रांनो, आज तारीख आहे 27 एप्रिल 2026 आणि आजच्या दिवशी आमच्या रांजणगाव खुरी यात्रेचा संदलचा दिवस आहे. तर या दिवसाच्या कशा पद्धतीने तयारी झालेली आहे तर त्या संदर्भात थोडक्यात एक चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. हा संदल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह स्वरूपात बघायला नक्कीच मिळेल. तर जे कोणी नवीन असाल तर त्यांनी एकदा चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा, लिंक सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून आजूबाजूच्या सगळ्यांना आजचा संपूर्ण संदल कार्यक्रम लाईव्ह बघायला मिळेल. तर माझ्यासोबत आहे पुजारी या ठिकाणी, यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊ. रामेश्वर भाऊ सुरडकर. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. तर आज एकंदरीतच यावर्षी तर आपलं साल आहे. तर काय एकंदरीत यावर्षीची तयारी काय वाटते, थोडक्यात आमच्या प्रेक्षक वर्गांना सांगा. थोडक्यात म्हणजे आज 27 एप्रिल, आज संदलचा दिवस. आज संदल रांजणगाव येथून राम मंदिरापासून 7 ढोलच्या पार्ट्या आहे. बर. ढोलच्या गजरातच संदल निघतो व बाबाचा घोडा आहे संदलचा. संदल हा घोड्यावरच येतो व सर्व न्याज मलिदा सर्व हे करून रांजणगाव येथून आज संध्याकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान संदल उभा राहतो व संदल येशीच्या बाहेर वाजत गाजत 2:30 वाजेला येशीच्या बाहेर निघतो व सर्तीमात झोपडपट्टी मार्गे हा संदल वाजत गाजत इथं येतो व इथं 3-3:30ला इथं येतो व वाजत गाजत मंदिरात 4:30 वाजेला संदल येतो व 5:30 वाजेपर्यंत संदल चढल्या जातो. बिलकुल. बर. एकंदरीतच संदलच्या दृष्टिकोनातून सर्व काही तयारी पूर्ण झाली आहे. संदलची पूर्ण तयारी झालेली आहे. बर. यावर्षी यात्रा पण बऱ्यापैकी भरताना दिसून राहिली, अजून तर बाकीचे येतीलच. तर काय काय यात्रेमध्ये काय काय गोष्टी आलेल्या आहेत? यात्रेमध्ये रहाट पाळणे, फुलाच्या दुकानं, भांड्याचे दुकानं, कटलेरी दुकानं, हॉटेल हे सर्व आलेले आहे. बिलकुल बिलकुल, हे सर्व आलेलं आहे. बरं, आता हा जो संदल आहे तर साधारणतः कितवा संदल आहे आपल्याला सांगता येईल का? तरी हा 700 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कमीत कमी हा 718-19 संदल आहे तरी. बरोबर, म्हणजे 700 वर्षापूर्वीचा इतिहास असलेली ही यात्रा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली यात्रा किती दिवस चालते? यात्रा तरी कमीत कमी 1 महिना चालते. महिना सव्वा महिना. जर पावसानं जर थोडं परेशान जर केलं तर मग यात्रा जसं तरी महिनाभर चालते. म्हणजे तब्बल तशी तर परंपरेनुसार 40 दिवस चालणारी यात्रा आहे. परंतु पावसाचे दिवस जर सुरू झाले आणि अवकाळी पाऊस जर सुरू झाला तर यात्रा थोडी लवकर संपते. ठीक आहे. तर एकंदरीतच यात्रेबद्दल थोडक्यात अगोदरच्या काळातली जी यात्रा होती आपल्या बालपणीची आणि आताची यात्रा आहे, काय फरक जाणवतो तुम्हाला? अगोदरच्या काळात जसं होतं तर बैलगाड्यांच्या यानं येत होते लोक. 2-2 दिवस मुक्कामाला राहत होते. पहिलं काही वस्तू जे आहे तर सगळ्या ठिकाणी सगळ्या वस्तू काही भेटत नव्हत्या. काही जरी घ्यायचं तरी यात्रेतच घेत होते. लग्न कार्याचे भांडे कुंडे सगळं यात्रेतच घेत होते. आता मोटरसायकल गाड्याचे हे झाल्यामुळं लोक येते, दर्शन करते, जे घ्यायचे ते घेते आणि बरोबर चालले जाते. ठीक आहे. नवीन जमाना आहे, डिजिटल गोष्टी, मोबाईलचा सगळ्या गोष्टीचा परिणाम वाढलेला आहे. त्याचबरोबर आता सगळ्या गोष्टी सगळीकडे मिळत आहेत. परंतु आजही 700 वर्षापूर्वीचा जरी इतिहास बघितला तेव्हापासून तर आतापर्यंत बाबाबद्दलची जी आस्था आहे, श्रद्धा आहे ती कायम टिकून आहे. बरोबर ना? कायम टिकून आहे. बिलकुल. आणि आजच्या संदलच्या दिवशी तर या गावचे कोणी किती बाहेर जरी गेलेले असेल तर 99% लोक गावामध्ये आजच्या दिवशी येतात. आजच्या दिवशी आज संदल असल्यामुळं बाहेरगावला दिलेल्या सर्व मुली ते या संदलसाठी आज रांजणगाव येथे येतात. संदलसाठी येतात. तर निश्चितच मित्रांनो, हा एक मोठा उत्सव आहे आमच्या गावासाठी आणि आमच्या गावासाठीच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील सर्वांसाठीच हा मोठा उत्सव आहे. आणि या संदलसाठी तर बाहेरून भरपूर लोक या ठिकाणी येतात. गावचे मूळ लोक जे बाहेर परदेशामध्ये किंवा बाहेर वास्तव्य करण्यासाठी जरी गेले असेल तर संदलच्या दिवशी ते गावात येतात आणि बाबाच्या संदलला हजेरी नक्कीच लावतात. कारण सर्वांचं श्रद्धास्थान आहे
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून या देवस्थानाकडे बघितलं जातं आणि निश्चितच हा संदल आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट आपण लाईव्ह स्वरूपात दाखवणार आहोत. तर पुढील सर्व घडामोडी आपल्याला संदल प्लस उरूस बऱ्यापैकी लाईव्ह स्वरूपात बघायला मिळेल. तर खूप खूप धन्यवाद आपले, आपण या ठिकाणी मुलाखत दिल्याबद्दल. आपला आजचा संदल खूप चांगल्या पद्धतीने पार पडो, कुठलंही विघ्न न येवो आणि निश्चितच या ठिकाणी चांगला संदल पार पडून आपली जी संदलची आणि उरसाची जी परंपरा आहे अशी अविरत चालत राहो आणि तुमच्या सहित मला सुद्धा ही सेवा करण्याची संधी मिळत राहो. तर मित्रांनो नमस्कार, धन्यवाद. भेटूया मित्रांनो आज संध्याकाळी 9 वाजेपासून आपला संदल थेट लाईव्ह स्वरूपात आपण दाखवणार आहोत. धन्यवाद.